भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 जून 2024 बुधवार। तो एक आई म्हणून आहे ज्याला त्यांची आई सांत्वन देते, म्हणून मी तुझे सांत्वन करीन आणि जेरुसलेममध्ये तुझे सांत्वन होईल। येसाया 67 अध्याय 13 वचन। जगात आपण प्रेमाची अनेक रूपे पाहतो। मित्र एकमेकांना प्रेम दाखवत, कौटुंबिक नातेसंबंधातून निर्माण होणारे प्रेम असते, पतीचे त्यांची पत्नीवर प्रेम असते आणि त्या उलट प्रेम हे विविध मागणी, गाव, समुदाय आणि राष्ट्रीयत्वाच्या सीमा ओलांडून स्पष्ट होते। जगातील सर्व प्रेमामध्ये आईचे प्रेम सर्वात मोठे आहे, तथापि आपल्या प्रभू येशूचे प्रेम अतुलनीय आहे आणि सर्वपेक्षा वरचढ आहे। हे प्रेम आपल्याला केवळ समाधान देत नाही, तर आपले परिवर्तन देखील करते। हे त्यागाचे प्रेम आहे जे अनेक पाप करते। एखादा बऱ्याच वर्षापासून पाप जगलेल्या एका माणसाला स्वप्न पडले। त्या स्वप्नात मोठ्याने लोकांचा जमाव प्रभू येशूला वधस्तंभावर किलण्यासाठी हाक मारत होता। त्यापैकी एक मनुष्य येशूशी अत्यंत क्रूरपणे वागला। येशूला वधस्तंभावर किलण्यासाठी त्याने लांब, धारदार नखे आणि हातोडा आणला। तो येशूबद्दल राग आणि द्वेषाने भरलेला होता, परंतु प्रभू येशूने त्याच्याकडे अपार प्रेमाने व करुणेने पाहिले आणि त्याला हळू आवाज म्हटले, माझ्या मुला, मी तुझ्यावर प्रेम करतो। तरीही त्या क्रूर माणसाचे मन थोडेही हलके झाले नाही। रागाने भरलेल्या त्याने येशूचे हात खिळे ठोकले। रक्त पूर्ण ताकदीने बाहेर आले, पण शिपायाने नखावर हातोडा मारणे सुरूच ठेवले आणि त्याने आणखी खोलवर नेले। पण येशूने पूर्ण शांततेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणत राहिला, माझ्या मुला, मी तुझ्यावर प्रेम करतो। पण तो माणूस प्रभू येशूच्या पायावर खिळे ठोकत राहिला। त्याने परमेश्वर दुखले आणि त्याची दाढी काढली, पण परमेश्वर म्हणत राहिला, माझ्या मुलावर माझे ज्याला स्वप्न पडले तो अचानक स्वप्नातून जागा झाला आणि त्याला त्या क्रूर माणसाची ओळख जाणून घ्यायची होती, ज्याने प्रभू येशूला वधस्तंभावर किलले आणि प्रचंड निराशेने त्याला ओढलेले की ते दुसरे कोणीही नाही। जेव्हा त्याला समजले की तोच तो आहे ज्याने आपल्या पापासह प्रभू येशूला क्रूरपणे वधस्तंभावर केलेले, येशूचे अतुलनीय प्रेम बघून तो थक्क झाला। त्याचे क्रूर कृत्याने येशूला किती वेदना झाल्या हे जेव्हा त्याला समजले तेव्हा तो खूप प्रभावित झाला। त्या दिवशी त्याने पश्चाताप केले आणि तो त्याची तारणाची हा दिवस ठरला। अनेक वर्ष प्रभूसाठी अथक परिश्रम करून तो ख्रिस्ताचा सेवक बनला। देवाची मुलांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे कल्वरी प्रेम तुमच्या जीवनातील तुमच्या सर्व समस्यांचे एकमेव समाधान आहे। ते प्रेम तुम्हाला एका नवीन व्यक्तीमध्ये बदलू शकते। हे निस्वार्थ प्रेम आहे जे पाप्याने मोक्ष देते आणि विश्वासघात करणाऱ्यांना ते प्रेम आईची प्रेमालाही मागे टाकते। पुढील चिंतनासाठी श्लोक, होय, मी तुझ्यावर कायमचे प्रेम केले आहे, म्हणून मी प्रेमळपणाने तुला आकर्षित केले आहे। यिर्मया 31 अध्याय 3 वचन। दिवसासाठी बायबल वचन, सकाळी इजरा 3 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय, संध्याकाळी जॉन
20वा अध्याय. धन्यवाद.